अहो आदिपती, मी मी काय म्हणते, मी तुमची तब्येतीची चौकशी करायला एवढ्या लांबनं आली आहे. आता काय समोरच आहे की मी तुमच्या मॅडम, आणि माझ्या पायाला एवढं काय खरंच लागलेलं नाही. मी सांगितलं नव्हतं मसनी. हो, पण मी तुम्हाला विचारलेलं ना की कुठे लागले, काय लागले, तुम्ही दाखवलं पण नाही मला. आणि काय म्हणे, कुदळ कशी लागली पायाला? हा, कुदळ लागते झालं ते. आता कुठं असं त्यात चौकशा करत बसता सांगा बरं. मला लय काम आहेत, मला जाऊ दे. अहो थांबा, 2 मिनिटं तरी बोला. मी एवढी चौकशी करायला आली आहे. अहो झाली की चौकशी करून. किती वेळा सारखी चौकशी करणार. मग तर चौकशी करायला मला ढिग काम आहेत आज, माहिती का? अजिबात वेळ नाही, म्हणून मी जातो. अहो आदिपती, 1 मिनिट तरी ऐका. तुला असं वाटेल का मी तुला भडकवायल्या, पर तसं काय बी नाही. खरं सांगते. हे बघ ताई, आमसने जे दिसते ते तुला बी दिसतंय, पण मला हे कळना झालंय का तू हे समज सहन का करायल्यास. अगं म्हणजे बघ की ताई, वाढदिवसा दिवशी तिनं ववाळण्याचा मान बी काढून घेतला का तुझ्याकडनं. अगं मी समध्या घटनांची साक्षीदार आहे ताई. असा पहिला वाढदिवस झाला ग का तू त्यासनी ववाळलं नाहीस, तिनं आधी ववाळलं. मला लई वाईट वाटलं बघ ताई. तुझं आईचं काळीज आहे ताई. तुझ्या काळजाला किती घर पडली असतील ताई, मला कळत नाही काय. ताई तू का गप्प बसलीस? शिक्षा दिलीस ते बरंच केलंस ताई, पर त्या शिक्षेत बी तिनं मार्ग काढलाच आहे की तिचा. बघ ताई, ती जाऊन भेटली बी अधिपतीला. तू म्हणली होतीस का घरात भेटायचं नाही अधिपतीसनी, पण तिनं काय केलं, ती गेली बाहेर आणि बाहेर जाऊन अधिपतीसनी भेटली. म्हणजे बघा, तिनं तिथं जाऊन अधिपतीसनी परत बाहेर काढलं आणि परत तिनं काय केलं, त्यांच्या जीवावर काय बेतलं तर काय करशील ग ताई तू? दुर्गे, दिवे लागणीच्या वेळेला काहीतरी अभद्र बोलू नकस. बघ ताई, नाही उचलला नव त्यांनी फोन, नाहीच उचलणार. अगं ती उचलूच देणार नाही बाई त्यासनी फोन. गप की ग जरा. चारू, मला माहिती आहे तुझी तीच इच्छा आहे. इतके दिवस झाले मी रोज तुझ्या समोर येऊन बोलतोय की आज अक्षरा अधिपतीशी बोलणार आहे, आज ती आपलं प्रेम व्यक्त करणार आहे, पण काही घडलं नाही ग. पण चारू, आज तरी अक्षरांना अधिपतीशी स्पष्टपणे मोकळेपणानं बोलायलाच हवं. आपलं प्रेम व्यक्त करायला हवं, त्यांच्यातलं प्रेम फुलायला हवं. आता कुठले अडथळे नको आहेत, कुठली विघ्न नको आहेत. आणि म्हणून चारू, तुझा आशीर्वाद, तुझी शक्ती अक्षराच्या पाठीशी लाव. अहो आदिपती, ऐका तर. अहो तुम्ही असं तुटक का वागताय माझ्याशी? एवढं ना मला कोणीच टाळलं नाही आतापर्यंत. तुम्ही आधी पण असं केलं होतं तेव्हा मीच बोलले होते, आता पण मीच बोलतेय. नाही, मी काय टाळाय नाही, मी बोलालो की तुमच्या संग. बोलताय हे असं लांब राहून. तुम्ही ना जेवढ्याच तेवढं बोलताय आदिपती. तुम्हाला आठवत नाहीये का, मी गाणं शिकवायचे तेव्हा तुम्ही किती मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायचात, मजा मस्ती करायचात, अगदी हसत खेळत आपला क्लास असायचा. आता तुमचे सूरच बदलले. सूर काय माझे बदलले नाहीत, तुम्हीच का नाही मला जरा बदलल्याने वाटायलाय मॅडम. मी कुठे बदलले? आधी आपली जशी मैत्री होती तेव्हा पण मी अशीच होते. तुम्हीच बदललाय. हे बघा, आता तुम्ही ठरवलंय ना गाण्याचा क्लास परत सुरू करायचा, मग त्यासाठी आपल्याला पूर्वीसारखी मैत्री करायला लागणार आहे. काय बघा, मैत्री फित्रीचा काही विषयच नाही आहे मध्ये. तुम्ही आमच्या गाण्याच्या मॅडम आहे तेवढंच. आणि गाण्याचं बी आता आम्हाला जमल का नाही काय माहित नाही. काम लय वाढले, लय व्याप आहे. असं कसं? नाही, गाणं तर तुम्हाला शिकायलाच लागणार आहे. ठरलंय ना आपलं. हात द्या. तुमचा हात द्या. म्हणजे कशाला? उतरणार कसं मी? तेच म्हणाले, तुम्ही खाली उतरू नका. हे बघा, आपला गाण्यापुरताच संबंध होता, असं कुठे बी मला बिनकामाचं भेटायला येत जाऊ नका.
हो, बिनकामाचं कसं? मी तुमची विचारपूस नको का करायला? एवढं लागलंय तुमच्या पायाला. अहो ती तुम्ही फोनवर बी करू शकला असता, इथे याची गरज नव्हती. वा वा, असं कसं? एक फ्रेंड म्हणून माझं कर्तव्य आहे. तुमच्या पायाला लागलंय, तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटायला नको? हे बघा, तुम्हाला मी सांगितलं का नाही, तुम्ही आमच्या गाण्याच्या शिक्षिका, एवढंच आपलं नातं आहे आणि त्याचा रिस्पेक्ट आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. बाकी फ्रेंडशिप बिडशिप असं काय आपल्यामध्ये होऊ शकत नाही. का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, मास्तरीणबाई. हो, पण मी तुमची बायको झाली, मैत्रीण. ते काय म्हणतात ते, फ्रेंड गाईड फिलॉसॉफर, सगळं काय मास्तरीणबाईच आहेत आमच्यासाठी. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही असं वागताय माझ्याशी. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना, माझ्याशी बोलू नका, माझ्यापासून लांब राहा. नाही नाही, त्यांनी असलं काय सांगितलेलं नाही. त्या असलं काय सांगत नसतात, हे मी सांगतोय तुम्हासनी. आणि आता हे बी सांगतो की तुम्ही आता तुमच्या कामाला जावा, मी माझ्या कामाला जा. अहो थांबा ना, 2 मिनिटं तरी बोला. हो, अहो तुम्ही माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलता का नाही, ते काम झालंय, आता तुम्ही जावा. अहो पण तुम्ही बघा ना, ही जागा किती सुंदर आहे, हा निसर्ग. मी म्हणते आपण इथे जर गाण्याचा क्लास सुरू केला तर किती मजा येईल. आता आमच्याकडे खरंच वेळ नाहीये, आणि जेव्हा मला खरंच वाटेल का नाही गाणं शिकावं असं, मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन, खरंच फोन करेन. पण आता ह्यो पाठलाग थांबव. अगं ताई, तू इतके फोन केलेस अधिपतीसनी, पण त्यांनी एकदा बी उचलला नाही. अधिपती कधी असे वागले तुझ्याशी? अधिपती आमच्याशी असे कधीच वागू शकत नाहीत. अगं तेच सांगायला ताई, ती मास्तरडी का नाही तिथंच असेल, ती अडवते बघ त्यासनी. ते म्हणतात की लगीन झाल्यावर पोरं बदलतात, तेच आहे बघ हे समज. तू का नाही ताई, सावध राहा बघ बाई. एकदा का ते तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली का नाही ताई, तर सोडवणं लई अवघड आहे बघ. ताई सावध हो बघ, काय बी कर, पण हे समज थांबव. गप बसशील का जरा? तुम्हा माय लेकीना सगळ्यात वाईटच दिसतं. तसं नाही ग ताई, मी आपलं तुझ्या काळजीपोटी. गप बस. जे तुझ्या लेकीला सांगितलंय तेच तुला बी सांगतोय. आमचा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे. काय बी होऊ दे, कसं बी होऊ दे, ते आमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. अहो पडला असतं की आता. तुम्ही आहात ना सावरायला. अधिपती, मास्तरीणबाई, तुम्ही इकडं? त्यांच्याशी बोलायचंय मला आधी.
काय करताय तुम्ही इथे? अधिपतींना भेटायला आली. काय आता तुम्ही सारख्या सारख्या त्यांना भेटायला? काय गरज आहे यांना सारखं सारखं भेटायची? किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय. आता तुम्ही त्यांना गाणंही शिकवत नाही ना, बंद झालाय ना तुमचा क्लास. काय आता मग सारखं सारखं त्यांना भेटायला? मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला, कुठल्या पद्धतीने सांगू म्हणजे कळेल? का कळत नाहीये तुम्हाला? मला एक कळत नाहीये, तुम्ही इतक्या का चिडताय आणि इतक्या का इन्सिक्युअर होताय फक्त भेटायला आले म्हणून? एक मिनिट, मी इन्सिक्युअर होते की नाही हा तुमचा प्रश्न नाहीये. तुम्ही इथे त्यांना भेटायला का आलाय ते सांगा. हो, त्यांच्या पायाला लागलं होतं, त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते. स्टुडंट आहेत ते माझे, विचारपूस करायलाच हवी ना. आणि विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला हवंच ना. लक्ष द्यायला त्यांची लग्नाची बायको आहे आणि मी समर्थ आहे. मी देईन जे काय लक्ष द्यायचे. आणि कसले स्टुडंट हो? आता तुम्ही गाणं शिकवत नाही त्यांना, क्लास बंद झालाय तुमचा. स्टुडंट नाही आहेत ते तुमचे, कळतंय का तुम्हाला? अजिबात त्यांना इथून पुढे भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हॅलो, मम्मी काय का तुझं? तू ना नेमका अशा यायला फोन करते जरा काहीतरी लय महत्वाचं चालू असते. मम्मी अगं तुला यांना भेटायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. मी तुम्हाला शेवटचं सांगतेय. मी 2 वेळा तुम्हाला याआधी घराबाहेर काढले, ते याच गोष्टीसाठी काढले. कळत नाहीये का तुम्हाला? अहो मास्तरीनबाई तुम्ही थांबा, तुमच्याशी बोलते का मी? यांच्याशी बोलतेय ना? हे बघा, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते. तुम्ही जर पुन्हा असं काही करताना मला दिसलात ना तर माझ्यासारखी वाईट नसेल कोणी. अहो राहू दे, द्या सोडून. का राहू द्या? का राहू द्या? इतके दिवस मी मुकाटपणे सहन केले, काही बोलले नाहीये. या सगळं मुद्दाम करताय. हो, तुमच्या हाताला धरून तुम्हाला घराबाहेर काढलं तरी तुम्हाला कळत नाहीये. काय आता तुम्ही सारख्या सारख्या त्यांना भेटायला? काय चाललंय काय तुमचं? तुमचं काय चाललंय हे कळत नाहीये मला. म्हणजे त्यांच्या पायाला लागलंय, चौकशी करायला आले, तर त्यात चिडण्यासारखं काय एवढं? हे बघा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. तुम्ही डोळे मिटून दूध पिताय, पण मला सगळं व्यवस्थित दिसतंय. तुम्ही खरंच हॉरिबल आहात. काय हो, काही एकदम जमदगनीचा अवतार पहिल्यांदा बघितला मी तुमचा. असं किती बोलला सध्यासनी? एवढं कशाला बोलला? एवढं का बोलले म्हणजे? एवढं का बोलले म्हणजे काय? तुम्ही का हो सारखी सारखी त्यांची बाजू घेता? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्हाला दिसत नाहीये का त्यांचं काय चाललंय ते? सारखं सारखं तुमच्या मागे मागे करत असतात त्या, दिसत नाही का तुम्हाला? मला नाही आवडत. आणि संपलाय ना आता तुमचा गाण्याचा क्लास, मग काय संबंध आहे त्यांचा तुमच्याशी? सारखं भेटायला येतात आणि वर मलाच बोलतायत. लग्नाची बायको आहे मी तुमची. देवाब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. बघा, हे मंगळसूत्र घालते मी गळ्यात, तुम्हीच घातलंय. कायद्यानं बायको आहे मी तुमची. होय, मला माहित आहे सगळं. लगीन झालंय आपलं. एका जन्माचं नाही, 7 जन्माचं नातं आहे आपलं. 7 जन्म एकमेकाची सोबत करायची अशी शपथ घेतली आपण, माहित आहे मला. अरे वा, हे सगळं कळतंय तुम्हाला, हे सगळं माहितीये. पण जे माहित असायला हवं ते माहितीये का? मला तुमच्यासारख्या अडाणी माणसाशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. नाईलाजाने आले मी या घरात. हा, ते माहित आहे की मला. नाही, तुम्ही
गप्पा बसा, गप्पा बसा. काही माहित नाही तुम्हाला, बोलू द्या मला. मी जेव्हा या घरात माप ओलांडून आले तेव्हा तुम्ही मला अशिक्षित वाटत होतात, अडाणी गुंड वाटत होतात. पण मग हळूहळू मी तुमच्या सहवासात राहू लागले आणि मला कळलं की ज्या माणसाला मी अडाणी समजते तो माणूस खरं तर किती समजूतदार आहे, किती प्रेमळ आहे, कष्टाळू आहे, लोकांना किती मदत करतो तो, किती किती काळजी घेतो घरच्यांची. मी शिक्षिका आहे ना, त्यामुळे मी असं समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर आपल्याला संसार करायचा आहे, आयुष्य काढायचंय. पण माझ्याही नकळत तुम्ही मला माझ्यातला अडाणीपणा दाखवून दिलात. सगळ्याच गोष्टी शिक्षणाने शिकता येतात किंवा कळतात हा माझा गैरसमज आहे हे मला दाखवून दिलं. आणि एके दिवशी तुम्ही शिकण्याचीच तयारी दाखवलीत. का तर माझी इच्छा होती म्हणून. मग माझं उरलं सुरलं अवसान पण गळून पडलं. मावशी, मावशी. काय ग चंचे, काय झालंय? काय काय कचरा कुंडीत पडलीस की काय तू? मावशी माझं जाऊ दे, मी ते तुला सांगते नंतर. अगं पण ही अक्षदा, हिला काही येड लागले काय? अगं अशी काय डोसक्यावर पडल्यावर वागते ती. म्हणजे काय झालं काय? अगं ए छंचे, अगं काय अवतार केलास यो? थांब ग मम्मी. मावशी आता तुला कसं सांगू तेच कळणं झालंय बघ मला. म्हणजे तू जोडलेली एक एक माणसं तोडाय निघाली ती अक्षदा. आता मला सांग, अधिपतीसनी गाणं शिकवाया सरगम मॅडमला तू बोलवलं होतंस का नाही घरात? हा मग पण अक्षदाला ते पहिल्यापासूनच आवडलं नव्हतं बघ, म्हणून तो 2 वेळा भांडण काढून त्याला हकलून दिलं ग तिनं घरात ना. अगं बघ की ताई, तुझ्या शब्दाबाहेर जाऊन आणि तू तिला घरात बोलविलं असून सुद्धा तिनं तिला 2 वेळा घरातून बाहेर हकलून दिलं ग. मावशी आता तर पार कहरच केलंय ग तिनं. काय झालंय सांगाल का? उगाच कोड्यात बोलत बसू नकस. अगं मावशी म्हणजे या एसबी ती मागल्या ये सारखीच वागली. म्हणजे सरगम मॅडमला ती इतकं बोल बोलली आणि इतका अपमान केलाय ना तिनं त्यांचा. मला तर वाटतंय का नाही तर तू जोडलेली माणसं तिला सहन होत नसणार आहेत बघ, म्हणून तर एकेकाला तुझ्यापासून वेगळं करायला येते. ताई अगं तुझा स्वभाव कसा आहे, माणसं जोडून ठेवण्याचा, घर जोडून ठेवण्याचा. पण तुझ्या सुनबाईचा तसा स्वभाव नाही ग. ती का नाही, तू काय बी चांगलं केलेलं तिला आवडतच नाही, तिला बघवतच नाही बघ ताई. तिचं का नाही काहीतरी केलं पाहिजे बघ. आता हे समजा मी बघितलं आणि घरी येऊन सांगितलं म्हणून, नाहीतर मग काहीतरी उगाच कारण देऊन तिनं बाहेरच्या बाहेर प्रकार मिटवलं बी असते. ताई मला का नाही लई वाईट वाटायलंय ग. तू का नाही तिला सैल सोडू नकस ना, चांगली धारीवर घे, मगच तिला अक्कली. म्हणजे सरगम आणि अधिपतींना भेटून सुनबाईंनी परत भांडणं काढली तर? मला कळतच नाही मी तुमच्याविषयी काय बोलू आणि किती बोलू. मला तुमचं तुमच्या आई साहेबांवर प्रेम आहे बरोबर, आणि त्या प्रेमाविषयी माझ्या मनात आदर पण आहे. पण जेव्हा तेच प्रेम तुमच्या माझ्यावरच्या प्रेमाच्या आड येऊ लागलं तेव्हा तुमची अचानक तारेवरची कसरत सुरू झाली. आणि तरीही कसं काय माहित तुम्ही अजिबात तोल नाही जाऊ दिला. तुम्ही आईसाहेबांना शब्द दिला होता म्हणून मला हाताला धरून घराबाहेर काढलात, पण माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही ओंकारला आणि शिवानीला सांगून त्यांच्या घरी माझी राहण्याची व्यवस्था केली. तुम्ही सतत माझ्यावर लक्ष ठेवून होतात, माझी काळजी घेत होतात, मला कुठलीही अडचण येऊ नये याच्याकडे लक्ष देत होतात, आणि तेही माझ्या नकळत. आणि आजवर एका शब्दाने तुम्ही माझ्याशी हे बोलला नाही, कारण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर मला आयुष्य काढायचं, पण हळूहळू तुम्हीच दाखवून दिला माझ्यातला अडाणीपणा मला. नाही, मला माहित आहे आपण नवरा बायको आहे, 7 जन्माच्या अनाबाका घेतल्यात आपण लगीन करताना, पण परत परत का सांगायला मला कळना. हो हे सगळं माहिती आहे ना तुम्हाला अधिपती, मग मी इतकं बोलतेय ते तुम्हाला का नाही कळत आहे? का पण तुम्ही असं एकदम चिडायला का लागलाय? चिडू नको, तुम्ही काय करू अधिपती, मी तुम्हाला इतक्या वेळा सांगायचा प्रयत्न करते, तुमच्या लक्षात येत नाहीये का? काय लक्षात येत नाही? ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. आमचा जीव आलाय अधिपती तुमच्यावर, का कळना झालंय तुम्हाला?
लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर. अधिपतीशिवाय मास्तरीन बाई जगू शकत नाही आणि तसं तिला जगायचं बी नाही.